विशिष्ट सभागृहाचे सन्माननीय सदस्य माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब यांनी काल सांगली येथे अतिशय निषेधार्ह पद्धतीने जो कोणी ख्रिश्चन धर्मगुरूचा म्हणजे फादरला सैराट करेल म्हणजे संपवेल त्याला 11 लाखाचं बक्षीस जाहीर केलंय। याचा आम्ही अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघ आणि संपूर्ण ख्रिश्चन समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करतो की एक जबाबदार पदावर असताना आपण अशा प्रकारचे वक्तव्य करणं मला वाटतं हे अशोभनीय आहे। त्याचबरोबर शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतोय आणि या ठिकाणी राहत असताना अशी वक्तव्य निघतायत मला वाटतं खूपच कठीण आहे। माननीय मुख्यमंत्री साहेब जे आमच्या ख्रिश्चन समाजाचे संपूर्ण जनतेचे मुख्यमंत्री आहेत त्यांना विनंती करतो की माननीय गोपीचंद पडळकर साहेबांवर योग्य ती कारवाई करावी, त्याचबरोबर त्यांना समज द्यावी आणि त्यांनी जे काही बक्षीस जाहीर केलेलं आहे ते वापस घेण्यास सांगावं। ज्या काही आमच्या ऋतुजाताई राजगे आहेत त्यांनी जी आत्महत्या केलेली आहे त्याबद्दल आम्हाला पण दुःख आहे, संवेदना आम्हाला पण आहे। जो कोणी त्यामध्ये दोषी असेल त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई होणं आवश्यक आहे। कायद्यानुसार ती कारवाई त्यांच्यावर करावी, परंतु ते करत असताना संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण भारतातील ख्रिश्चन समाजाला बदनाम करणं आणि एक वेगळा मेसेज देण्याचा प्रयत्न करणं मला वाटतं ही अतिशय निषेधार्ह गोष्ट आहे।